मनोज जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने कूच करताय। त्यांचा 26 जानेवारीपासून मुंबईच्या ठिकाणी उपोषण सुरू होणार आहे आणि त्याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार बच्चू कडू सुद्धा त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेले। आपल्यासोबत आमदार बच्चू कडू, हो तुम्ही पण सहभागी होणार आंदोलनामध्ये? हां, तिकडेच निघालो। अच्छा, काय सांगाल, कसं पाहता शेवटी आंदोलन करण्याची वेळ आली जरांगे पाटलांना? हां, खरं तर मी 4-5 दिवस झाले आणि स्वतः मुख्यमंत्री 4-4 भेटते आम्ही त्या संदर्भात। त्यांनी जे सूचना सांगितल्या त्या सूचना आम्ही तिकडे नेल्या, त्या सूचना दुरुस्त करून आणल्या। त्यातला एक शब्द सोडला तर सगळंच आम्ही त्यांनी मान्य केलं आपण आणि सरकारने मान्य केलं आणि पुन्हा ते म्हणे नाही आता मी अधिक एकदा वाचून दाखवतो मग मी तुम्हाला सांगतोय। तर त्यांनी त्या पण सूचना आम्ही दिल्या, त्या पण आपण मान्य करून काल ते पुन्हा सूचना सांगणार होते पण त्या काही आमचा समन्वय साधला गेला नाही। ते सूचना अंतिम सूचना म्हणून मसुदा काढायला सरकार तयार होते। मला वाटते तो जर अंतिम सूचना त्यांनी दिल्या जे काही सांगेल त्याचा अधिसूचना निघाली तर हे मोठं यश जरांगे पाटलामुळं समाजाला भेटणार आहे आणि त्याचा तो समन्वय जर साधला गेला तर कदाचित राजकीय मला वाटते राज्य स्तरावरचं धोरणात्मक निर्णय हे सरकार घेतं आणि ते घेतल्या जाईल आणि मोठं यश पदरी भेटेल। दुसरा त्यांचा प्रश्न होता का 54 लाख लोकांना जातीचा दाखला दिला पाहिजे। तर 3 ते 4 महिन्यात नोंदी पाहायला लागते आणि 4 महिन्यात नोंदी सगळ्या घेतल्यावर आता त्याला जातीचे दाखले त्याची वंशावळ काढणे आई थोडा किचकट आहे परंतु ते जातीचे दाखले भेटले पाहिजे याच्यासाठी ते आग्रही होते आणि त्याच्यात थोडं प्रशासन कमी पडलं। त्यांच्या काही प्रशासनाच्या काही वाईट वृत्तीमुळे सुद्धा ते संताप व्यक्त होत आहे समाजामध्ये। तर ते जर लवकर झालं तर मला वाटतं एक मोठा विषय मार्गी लागेल। आज सकाळी मनोज जरांगेने एक पत्रकारांशी संवाद झाला तेव्हा खूप भावूक झाले होते आणि त्यांनी सांगितलं की सरकार खूप निर्दय झाले काय, इतके आत्महत्या झाल्या मराठ्यांच्या तरी सरकार अजूनही आरक्षण देत नाही। मला असं वाटतं का हे मान्य आहे का इतक्या 200-250 तरुणांनी आत्महत्या केल्या आणि त्याची जी काही आम्ही पाहतोय सगळ्यांना सरकारनं पूर्ण समोर चाललेलं आहे। होऊ शकतं कमी जास्त झालं असेल परंतु शिंदे समितीने नोंदी पाहणं हे सरकारचंच काम आहे। सरकारनं शेत एकदम काहीच केलं असं म्हणणार नाही, त्यांचं पण असं म्हणणं नाही आता सरकारनं त्यांनी भावनेत बोलले असेल कदाचित पण त्यांनी आमदारला किंवा एकदा कबूल केलेलं आहे। सरकारनं काम केलं तर थोडं राहिलेलं आहे आणि मला वाटतं ते पण पूर्ण होईल आणि समाजाला न्याय भेटेल। हे होते आमदार बच्चू कडू, त्यांनी प्रतिक्रिया की मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल असं आश्वासन आमदार बच्चू कडूंनी केलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।